अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्री गुरुचरित्रातील कर्मविवरण भागातील अध्याय 31 या अध्यायाचं श्रवण करणार आहोत. अध्याय 31 हा प्रतिवर्ता धर्म निरूपण नाम. पतिव्रतेचा जो धर्म आहे, पतिव्रतेचं जे कर्म आहे, पतिव्रता कशी असावी, कशी असते, याविषयीचा महिमा आज या अध्यायामध्ये आपण श्रवण करणार आहोत. तर ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा पतिव्रता धर्म निरूपण अध्याय जो आहे तो प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षण आहे. कारण जोपर्यंत पती आहे तोपर्यंत सौभाग्य आहे, जोपर्यंत आहे पती तोपर्यंतच ती सौभाग्यवती. तर अशा पतिव्रता धर्म निरूपण नाम अध्यायामध्ये पतिव्रतेचं महत्त्व आपण पाहणार आहोत. तर आपल्या परिवारातील, आपल्या ओळखीतील, आपल्या प्रियजनापैकी ज्या ज्या पतिव्रता महिला आहेत, ज्या ज्या सौभाग्यवती महिला आहेत, त्यांच्या सगळ्यापर्यंत हा अध्याय पोहोचवा. आपण स्वतः याचं सकाळ संध्याकाळ स्मरण करा, श्रवण करा, त्यांनाही श्रवण करण्याची संधी द्या. प्रभू दत्तात्रयाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवा, सद्गुरूंचं स्मरण ठेवा, अध्यायाचं अध्ययन करा, श्रवण करा. सद्गुरू कृपेनं आपला आजचा दिवस आनंदात जाईल, आपल्या सर्व अडीअडचणी समस्या दूर होतील आणि सद्गुरू तुमच्या सर्व समस्येचं निवारण करतील. प्रभू दत्तात्रयाच्या चरणी साष्टांग नमस्कार करून सुरुवात करूया. श्री गुरुचरित्र कर्मविवरण अध्याय 31 पतिव्रता धर्म निरूपण नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ना सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका. जोगेश्वर तो कर्णिका सांगे स्त्रियाचे कर्मधर्म. योगेश्वर म्हणून देतेसी स्त्रियाचे आचार मज पुससी. सांगेन तुझ विस्तारेसी भवसागर तारावया. पती असता कवन धर्म अथवा मेलिया कवन कर्म. उभय पक्षी विस्तारुण सांगेन एक एक चित्ते. कथा स्कंद पुराणात काशी खंडी विस्तारित. स्त्रिया धर्म असती बहुत एकचित्त ऐकावे. अगस्ती ऋषी महामुनी जे का होते शिवकाशी भवनी. लोपामुद्रा महाज्ञानी तयाची भार्या परियसा. पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती अनिक कोणी. वसता तेथे वर्तमानी आले अपूर्व परियसा. तया अगस्तीचा शिष्य विंध्य नाम असे प्रख्यात. पर्वतरूपे वर्तित होता भूमी वरिदेक. विंध्याचळ म्हणजे गिरी अपूर्व वन नाना परी. शोभायमान महाशिखरी बहुरम्य परियसा. ब्रह्मऋषी नारद मुनी हिंडत आला तयाचे स्थानी. संतोषी झाला पाहुणी स्तुती केली तयावेळी. म्हणे नारद विंध्येसी आणिक पर्वत नाही तुझेसी. समस्त वृक्ष तुझ पासी महारम्य स्थळ तुझे. परी ऐसे एक उणे मेरू सरसी नव्हे जाणे. स्थळ सूक्ष्म तू या कारणे महत्व नाही परियसा. ऐसा म्हणता नारद मुनी विंध्याचळ कापोनी. वाढता झाला तक्षणी मेरू सरियासा. हो म्हणे वाढे विंध्याचळ देखा सूर्यमंडळ सम्मुखा. क्रमांतरे वाढता एका गेला स्वर्ग भुवनासी. विंध्या दक्षिण भोगेसी अंधकार अहर्निसी. सूर्यरश्मी न दिसे कैसी यदनी कर्म राहली. ऋषी समस्त मिळवणी विनू लागले इंद्रभवनी. विंध्या पर्वताची करणी सांगतात विस्तारे. इंद्र कोपोणी तयावेळी गेला तया ब्रह्माजवळी. सांगे वृत्तांत सगळी तया विंद पर्वताचा. ब्रह्म म्हणे इंद्रासी आहे कारण आम्हासी. अगस्त असे पुरिकासी तया दक्षिण दिसे पाठवावे. दक्षिण दिशेसी भूमीसी आधार नाही परियेसी. याच कारणे अगत्तीसी दक्षिण दिशा पाठवावे. अगस्तीचा शिष्य देखा विंध्याचळ आहे जौका. सद्गुरु येताचे सन्मुखा नमिता होईल शरणांगत. अगस्त सांगेल शिष्यासी वाढू नको मन त्यासी. नमन करिता शिखरासी
भूमी समान करील देख. याच कारणे तुम्ही आता जावे काशी पुरतोरिता. अगस्त्य ऋषीसी विनंतिता पाठवावे दक्षिणेसी. येणे परी इंद्रासी सांगे ब्रह्मदेव हरसी. निरोप घेऊनी गेला वेगेसी. निगता झाला अमरनाथ. देवा सहित इंद्रदेक सवे बृहस्पती ऐक. ऋषी मिळवणी समस्तिका त्वरित आले काशी भवनासी. अगस्तीचे आश्रमस्थान पातले इंद्र समस्त ऋषी. देव गुरु महर्षी बृहस्पती सवेयासे. देखोनिया अगस्त्य मुनी समस्त वंदोनिया. अर्ध पाणी देवनी पूजा केली भक्तीने. देव आणि बृहस्पती अगस्तीची स्तुती करती. आणिक सर्वची विनिधी लोपामुद्रा पतिवर्ते. देव गुरु बृहस्पती सांगे पतिव्रता ख्याती. पूर्वी होती प्रतिव्रता होती लोपामुद्रा दुसरी नाही. अरुंधती सावित्री अनुसया जाण महारथी. शैडल्याची पत्नी होती पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती शीतरूपता स्वयंभूती. मेनका जाणती ख्याती ही मोदीची प्राणेश्वरी. सुनीता जाण ध्रुवाची माता. संज्ञादेवी सूर्यक्रांता. स्वहादेवी होती ख्याता. यज्ञपुरुषे प्राणेश्वरी. याहुनी अधिकाचार ख्याता लोपामुद्रा पतिवर्ता. एक देवा समस्त म्हणता बृहस्पती सांगत असे. प्रतिवर्तेचे आचरण सांगे सद्गुरु विस्तारुण. पुरुष जेवता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रियेसी. आणि कसे वासे कारणे उभा पुरुष ते उभी आसने. आज्ञा विन न बसणे अवज्ञा करी पतीची. दिवस अखंड सेवा करणे अतिथी येता पूजा करणे. पती निरुपा विन दान दान धर्म न करावं. पतीची सेवा निरंतरी मनी बजावी हरी. शयनकाळी सर्व रात्री सेवा करावी भक्तीने. पती निद्रस्त झाल्यावरी आपण मग शयन कीजे नारी. चोडी तानवडे ठेवी दुरी. पुरुष शरीरासी स्पर्श न करावे. स्पर्शे चोळी पुरुषासी. होय उन्हा तो आयुष्यी ऐसे नाम तयासी. पती आरोग्य उणे होय जाग्रत न होता पती. देखा पूर्वी उठजे सती एका कारणे सांडा समर्ज नदिका. कारणे निर्मळ मंगल प्रसाद. पती पूजा करणे नित्य सदा घ्यावे पतिदार्थ. चरणावरी ठेवणी माता मनावे तूच शंकर. अस्ताग्रामी ग्रही पुरुष सर्व श्रृंगार करणे हर्ष. अथवा जाता ग्रामा पुरुष श्रृंगार आपण करू नये. पती निष्ठूर बोले जरी आपण मनी कोपना करी. क्षमा करुणी चरण धरी राग न धरी जे मनात. पती येता बाहेरुणी समोरी जाय तक्षणी. सहस्र कामे त्याजुनी सन्मुख जावे पतीसी. काय निरुपले मनोनी पुसावे पतीसी वंदोणी. जे जे वसे पतीचे मनी त्यापरी हटवावे. पतिव्रतेचे लक्षण सांगेन ऐक देवगण. बहिर्द्वारा जाता क्षण अनेक दोष परेसा. बहिर्द्वारा जाणे जरी पाहू नये नर नारी. सर्वची परतावे ते नरी आपुले घरी असावे. जरी का पाहे परद्वारी अलूक येऊनी जन्मे नारी. याच कारणे व्रतदोरी लोपामुद्रा पतिव्रतेचे. लोपामुद्रा प्रतिव्रता बहिर्द्वारा न वचे सर्वता. प्राप्त काळ जे का हडसौंड करतसे. देवक उपरणी उजरोणी गंधाक्षदा करुणी. पुष्पावती पंचवर्णिमी मंगलिका देवासी. अनुष्ठानाहुनी पती येता सकळ आयती करी त्वरिता. धरोनिया पतीचे चित्ता प्रतिवर्ता राहटसे. पती असता उच्चिष्ट त्याचे भोजन करा मनोविष्ट. नसतील गावी पुरुषाचे अतिथी धेनू प्रसाद घ्यावा. अतिथीसी देवनिया अन्न अथवा धेनोसी पूजन. भोजन करावे सगुण पतिव्रता परेसा. ग्रह निरंतर निर्मळ करी
निरोप वेगळा धर्म न करी, व्रते उपवास येणे परी, निरोपावे न करी जाण. उत्साह होता नगरात, कधी पहावे न म्हणत, तीर्थयात्रा व्यवहारत, कधी न वचे परिसा. पुरुष संतोषी असता जरी, दुश्रित नसावे त्या नारी. पुरुष दुश्रित असे तरी, आपण संतोषी नसावे. रजस्वाला झालिया देखा, बोलू नये मोन्यजिका. न ऐकावी वेदध्वनी देखा, मन मुख्य दावणे. ऐसे 4 दिवसवरी, आचरावे तेने नारी. सुस्नात होता अवसरी, पुरुष मग अवलोकी जे. जरी का नसेल पुरुष भवनी, त्याचे रूप ध्यानी म्हणी. सूर्यमंडळी पाहुणी, ग्रहात जावे प्रतिव्रते. पती आयुष्यवर्धनार्थ, हळदी कुंकुम लाविजे ख्यात. सेंदूर काजळ कंठसूत्र, फणी माता असावी. तांबूल घ्यावे सुहासनी, असावे तिचे माथाविणी. करी कंकण तोडकाणे, पुरुषा समीप येणे मरी. न करिजे इष्टदी, शेजारणीसी रजकिनेसी. स्त्री कोहकासी, जैन स्त्री दारिद्र्यसी. इष्टत्व करिता होय हानी, पुरुष निंदा करी स्त्रियेसी. बोलू नये पतिव्रता ऐसी, बोलता गडता दोषी. प्रतिव्रता लक्षण साशू शशूर नंद वहिनी. दीर भावे त्याजुनी, राहू म्हणे वेगळोनी. आश्रयणी पावे सत्य, अंग धुवावे नग्नविणे. उखळा मुसळा वरती न बैसणे, पाटावर वंट्यावर न जाणे. बैसू नये पतिव्रता. जाते उंबरावरी देखा, बसू नये वडिला भूका. बसू नये वडिला मी भूका. पतिव्रता लक्षणिका, येणे परी असावे. प्रतिसवे विवाद देखा, करिता पावे महादुःखा. पती अंती करणी एका, आपण एक करू नये. जरी असेल अभाग्य पुरुष, अथवा दुष्ट नपुसक. असे अभिव्यक्ती पुरुष एक, देवा समान धरावा. ऐसा पुरुष असेल जरी, तोच म्हणावा श्रीहरी. त्याचे बोल रहाटे जरी, परमेश्वर प्रिय होय. पतीचे मनी जे आवडी, तेच द्यावी लेणी लुगडी. पती दुःखित असता घडी, आपण शृंगार करू नये. सोपस्कार पाहिजे जरी, न सांगावे आपण नारी. असती पुत्र कन्या जरी, तयामुखी सांगावे. जरी नसेल जवळी कोण, दाखवावी वस्तूची खूण. अमुक पाहिजे म्हणून निर्धार सांगावे. जितके मिळेल पतीसी, संतुष्ट करावे मनाशी. सामर्थ्य पाहुणी कक्षेसी, पती निंदा करू नये. तीर्थयात्रेसी जाता लोक, म्हणून जावे कौतुके. पुरुषाचे पदोत्तक, तेची तीर्थ मानावे. भगीरथा समान देखा, पतीचे चरणतीर्थ अधिका. पती सेवा करणे सुका, त्रयमूर्ती संतुष्टती. व्रत करणे असेल मणी, करावे पुरुषा पुसोणी. आत्मबुद्धी करता करुणी, पती अविष्य उणे होय. अनिक जया नरकापती, पती घेऊन सांगती. ऐसे न बोले वेदश्रुती, बृहस्पती सांगत असे. पतीसी क्रोध हे उत्तर देती, अश्व योनी जन्म घेती. चाबुक होणी भुंकती, ग्रामाजवळी येऊन या. नित्य नेम करणे नारी, पुरुष तपस्या भोजन करी. प्राद प्रक्षाळून तीर्थ करी, तीर्थ घेऊन मग जेवावे. जाऊ नये वनभोजनासी, अथवा शेजारिया ग्रहासी. इष्ट सोयरे म्हणून हरसी, जाऊ नये प्रतिदिनी. आपले पुरुष दुर्बळ असती, सामर्थ्याची न करावी स्तुती. पती असेल अनाचार वृत्ती, आपण निंदा करू नये. कैसे तरी असोपती, आपण करावी त्याची स्तुती. तोच म्हणावा लक्ष्मीपती. एक भावे करुण्या श्राद्ध शृंगार, पुरुषापुढे बोलू नये गाडे. हसू नये तयापुढे, पती आविष्य उणे होय. ससुरा सासू शशुरा त्याजवण, वेगळी असेल म्हणे कवण. उल्को योनी जन्मोण, अरण्यात भंजित असे. पुरुष कोपे मारे जरी,
मारो म्हणे मनी नारी, जन्म पावनी योनी व्याघ्री, महारण्य घेसे. परपुरुषा ते नैनी पाहे, उपजताच डोळे वचते होय. पुरुष वाचुनी विशेष खाय, ग्राम सुकर होय दान. तेची जन्म सोडोनी, उपजे वटवागुळ होणी, आपली विष्ठा भक्षुणी, वृक्षावरी लोंबत सये. पती सन्मुख निष्ठोरुणी, पती सन्मुख निष्ठोरुणी, उत्तर देता कोपोणी, उपजे मुखे होणी, 7 जन्म दारिद्र. पुरुष जरी दुसरी पत्नी करी, 30वे आपण वैरी धरी, उपजे 7 जन्मावरी, दुर्भाग्य होय अवधाराई. परपुरुषावरी दृष्टी करी, उपजे नाही अंगहीन नारी, जन्म पावे पती ती घरी, दरिद्री होईल परेसा. पुरुष येता बाहेरुनी, समोर जावे दे भीमानी, उदके पाद पाक्षोळणी, विधन करिजे परिश्रम हार. काय देतील माता पिता, नेदी इष्ट बंधू भ्राता, ई कराची जोड देता, पुरुष आपला तोच देव. सद्गुरु धर्म देव तीर्थ समस्ती, सर्व जाणावा आपला पती, ऐसे निश्चय सती, ऐसे निश्चय असे निश्चय सती, प्रतिवर्ता तोच जाण. जीव असता शरीराशी, पवित्र जाणा समस्तासी, जीव जाता क्षणी कैसी, प्रेता तळू नये. जैसा पती प्राण आपला, पती नसता अशीच नाताळा, याच कारणे पती स्थूळ, पती आपला जाणावाई. पती नसता स्त्रियेसी, पाहू नये मुकत्यासी, विधवा म्हणजे प्रेतरासी, अपुत्री असता अधिक जाण. ग्रामासी जाता परियेसी, विधवा येता सन्मुखेसी, मरण होय नित्य द्यासी, पुत्रावती अशुभ नव्हे. माता विधवा असे जरी, पुत्राशी शकून मंगळ करी, पुत्राविने विधवा जो नारी, नमन करी नमन तिसी करू नये. तिच्या आशीर्वादे आपण सर्व मंगळ होय जाण, तिचा तो शाप हो का मरण, तिसी कोणी बोलू नये. या कारणे पतिव्रता, बसवे पुरुषा सवे दाता, देह छाया देह सुंदा, केवी जाय परियसाई. चंद्रा सवे चांदणे कैसे, मावळता सर्वची दातसे, मेघा सविजू जैसे, तैसे पती सवे जावे. सहगमन मुख्य कारण जाण, धर्म थोर श्रुती वचन, 42 कुळ उद्धारण, पतिव्रता परियसा. पुरुष प्रेत झाल्यावरी, सहगमन करती ज्या नारी, 1 पदे पदचारी, अश्वमेघ सहस्र पुण्य. पापी पुरुष आपला असे जाण, त्याते आले असेल मरण, यमीने ती जरी बांधून, नरक प्रती परियसा. पतिव्रता नारी जरी, आपण सहगमन करी, तैसे सर्पसी नेती हारी, तैसे पतीसी स्वर्गा नेही. सहगमन केली येत नाही, यमदूत पळती मागे पाही, तिचे पतीसी सोडून त्वरिता. पतिव्रते शिरोमणी, पतीसी बैसावायू विमानी, पावे त्वरित स्वर्गभोवनी, देवगण करती अर्ती. ए मधुत पाळता काय बोलती, काळासी आपण भिवून ख्याती, प्रतिव्रता देखता भ्रांती, भीत असे म्हणते का. सूर्य भीतो देखोणी तिसी, तापतो तेज मंदेसी, अग्नी बेहुणी शांतीसी, उष्णतीसी होऊ न शके. नक्षत्रे भीती पाता तिसी, आपुले स्थान होई ऐसी, जाय स्वर्गा भुवनासी, पती सहित परियसा. येणे परी स्वर्ग भुवनी, जाय नारी संतोषिणी, आपुले पतीसी घेवणी, राहे स्वर्गी निरंतर. औट कोटी रोमतीसी, स्वधर्मे दिदले अग्नीसी, त्याचे पळ कैसी, एकचित्ते परियसाय. एक रोम रोमासी, स्वर्गे राहे शतकोटी वर्षी, पुरुषासवे स्वानंद देसी, प्रतिव्रता राहे देते, पुण्य सहगमनासी, व्हावी कन्यायसी वंशी, 42 कुळे कैसी, घेऊन जाय स्वर्गात. धन्य धन्य तिची माता पिता, 21 उद्धार होता, धन्य पुरुष वंश ख्याता, 42 उद्धारिले.
ऐसे पुण्य सहगमनासी प्रतिव्रता पळदैसी अनेक सांगेन विस्तारेसी देव गुरुमंतसे. असेल नारी दुराचारी अथवा तिचे व्याभिचारी तिचे फळ आहे थोरी एकचित्त परियसा. उभय कुळे 42 जरी का असतील स्वर्गास त्यासी घेऊन नरकास प्रेम जाय परियसा. अंगावरी रोम किती तितके वर्ष ख्याती नरकामध्ये 5 निवृत्ती फळ त्याचे ऐसे असे. भूमी देवता ऐसे म्हणे प्रतिवर्तेचे असते चरण आपणावरी चालता क्षण पुनीत होय आपण. सूर्य चंद्र ऐसे म्हणती आपले किरणी आहेत ज्योती प्रतिव्रतेवरी पडती आपण पावन होतसे. वायू आणि करुणा देखा प्रतिव्रतेचे स्पर्श एका पावन आपण झालो निक्का पाहता समस्त पुनीत होती. घरोघरी स्त्रिया सदी काय करावी लावण्यवती जिननी वंशा उद्धार गती तैसी स्त्री घरी असावी. ज्याचे घरी प्रतिव्रता देव गळा पुरुष ख्याता करावे सुसंस्कृत जन्माशता तरी चला दे तैसी सती. चतुर्विधी पुरुषार्थ देखा ऐसे स्त्रिये चिन लादे पुरुषनिका प्रतिव्रता स्त्री अधिका पुण्यबंध मिळे जाण. ज्याचे घरी नाही सती पुण्य काही त्यासी न होती यज्ञादी कर्मे ख्याती अहरिता नव्हे तो नर. सती नाही ज्याचे घरी त्याची नाही अरण्यदुरी व्रता जन्मोनी सासरी कर्मभाय तो जाणेना. ऐसे सती मिळून ज्यासी समस्त पुण्य घडती त्यासी पुत्र संतान परलोकासी साधन होय सती वाचून. स्त्रिये विने असे जो नर त्यासी न साधे कर्मचार कर्मविन देवपित्र कर्म तो नव्हे देखा. पुण्य जे कडे गंगा स्नाने लाधे सतीचे दर्शने महापाप होय हवण सप्तजन्म पापे जाती. पतिव्रतेचा आचार सांगे बृहस्पती देवगुरु म्हणून सरस्वती गंगाधरू विनवतसे श्रोते हो. सिद्ध म्हणे नामधारकासी सद्गुरु चरित्र पुण्य रासी ऐकता पावती सतीसी मने गंगा मने सरस्वती गंगाधर. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वत व्याख्याने सिद्धनामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपण नाम 31 अध्याय गोढा. श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रोते हो, आज आपण पतिव्रतेचा महिमा, पतिव्रतेची महती, प्रतिव्रतेची भूमिका आणि प्रतिव्रतेचं जे मूळ स्वरूप आहे याविषयीची आपण या अध्यायामध्ये श्रवण केलं आहे. प्रभू दत्तात्रेय सद्गुरू यांच्या कृपा आशीर्वादानं गंगाधर स्वामींनी लिहिल्याप्रमाणे जी पतिव्रता स्त्रीच्या घरामध्ये असते ते घर स्वर्गाहून कमी नसतं. पतिव्रता स्त्रीचं महत्त्व काय आहे या अध्यायामध्ये सांगितलं असल्यामुळे आपण हा अध्याय रोज ऐकला, याचं श्रवण केलं, मनन केलं, हा अध्याय 11 वेळा 21 वेळा ऐकला तर ती स्त्री पतिव्रता स्त्री ही पतित होऊ शकते आणि या स्त्रीचा उद्धार होऊ शकतो. 11 वेळा 21 वेळा जर आपण हा अध्याय श्रवण केलं तर पतिधर्मामध्ये जर काय चुका झाल्या असतील, पतिव्रता धर्मात काय चुका झाल्या असतील तर ते सर्व पाप धुवून जातील आणि ती पतिव्रतासुद्धा धन्य होईल. आपल्या सर्व अडीअडचणी त्रास निघून जाईल. म्हणून ज्या ज्या सौभाग्यवती ज्यांना ज्यांना आहे पती, ज्या ज्या आहेत पतिव्रता त्या सर्व स्त्रियांनी या अध्यायाचं दररोज येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत रोज 11 वेळा श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं. आजची सेवा मी प्रभू दत्तात्रेयाच्या चरणी अर्पण करतो आणि आपला दिवस आनंदात जावा, आपली सगळी दुःख हरावी आणि प्रभू दत्तात्रेयांना विनंती करतो. दत्तात्रेय चरणी नतमस्तक होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.